झी 24 तास एक पाऊल पुढे। कदाचित अजित पवारांचं कमबॅक होणार आहे या निमित्ताने। आपल्याला माहितीये की त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता, जे सगळे त्यांच्यावर आरोप झाले होते त्यामुळे, आणि त्यांनी तो राजीनामा दिला। आता फेरबदल झाल्यानंतर कदाचित पुन्हा त्यांचा कमबॅक होऊ शकेल। अजित पवारांच्या कामाविषयी, एकंदर त्यांच्या पर्सनॅलिटीविषयी त्यांचा आता कमबॅक होणार आहे, याविषयी तुला काय वाटतं? सुवर्ण, अजितदादा मला वाटतं नेहमीच एक धडाडीचे काम करणारे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे असे नेते म्हणून पाहिले जातात, तेव्हा त्यांचं कमबॅक होतं ही खूप उत्तम गोष्ट आहे। आणि मला वाटतं संपूर्ण भारताची, महाराष्ट्राची आता अशी मानसिकता झाली आहे की आम्हाला भ्रष्टाचार नकोय। तर या दृष्टीने हे जे पाऊल अजितदादांनी उचललं की त्यांनी जो नैतिक राजीनामा दिला, ही गोष्ट मला वाटतं खूप मोलाची आहे आणि अनेक नेत्यांसाठी हा आदर्श असू शकतो। कारण जास्तीत जास्त स्वच्छ चारित्र्याचे नेते ही आता काळाची पण गरज आहे। आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये हे जे काही नाट्य असतं ते कदाचित कुठल्याही चित्रपटालाही मागे टाकेल अशा पद्धतीचं असतं आणि त्याकडे जाणकारांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागलेले असतात। तर आजची ही बातमी नक्कीच लोकांना वेगळा दिलासा आणि वेगळं सुख देऊन जाईल असं वाटतं। नक्कीच। आज एक वेगळा हा पण भाग आहे की समीरा, तुला इथे बोलावलं गेलं कारण याच आठवड्यात आम्ही संस्कृत भाषेचा जागर केला होता। म्हणजे संस्कृत भाषेतनं आपला जागर बोली भाषेचा म्हणून जो कार्यक्रम होतो त्यामधला हा भाग मीही पाहिला होता आणि मला खूप आनंद झाला। कारण संस्कृत ही एका बाजूला मृत भाषा आहे की काय असा खूप ओरडा होत असतो, पण संस्कृतमध्येच असं म्हणायला लागेल की संस्कृत भाषा मधुरा नैव क्लिष्ठा नच कठिना। ती कठीणही नाहीये, क्लिष्टही नाहीये, फक्त त्यासाठीचा थोडासा जो सराव हवा असतो, जो कुठल्याही गोष्टीला हवा। म्हणजे तुला संगीत जर रुजवायचं असेल तर शास्त्रीय संगीताचा सराव केला तरच तुला ती कला अवगत होऊ शकते। त्यामुळे मला वाटतं हा सगळ्या भारतीय भाषांची जननी आहे आणि अत्यंत शास्त्रशुद्ध भाषा, म्हणजे आजच्या कम्प्युटर लँग्वेजला, संगणकीय जी भाषा आहे त्याला तुल्यबळ अशी संस्कृत भाषा आहे। तर निश्चितपणे तिची जोपासना जास्तीत जास्त व्हावी आणि झी 24 तासने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करण्याचं काम केलं, यासाठी सगळ्यात आधी झी 24 तासचे खूप आभार। खरंय। आणि म्हणूनच आम्ही समीराला एक बातमी दिली होती की समीरा, तू आता बातम्या द्यायला आलेलीच आहे झी 24 तासवर, तर एक संस्कृतमध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी बातमी दे, आणि तिने ती तयार केली आहे। समीरा? जरूर। नवेम्बर मासस्य प्रथमे दिने नाशिकस्थित गांधीनगर विमानपत्तनस्य 26तमानि संवत्सराणि पूर्णतां गतानि। इमम् अवसरम् अधिकृत्य अद्य वायुदलस्य 18तम विभागस्य विंग प्रदान समारोहः सम्पन्नः जातः। अस्मिन् अवसरे वायुदल सैनिकैः चित्ताकर्षक प्रात्यक्षिकानि दर्शितानि। इदं प्रशिक्षणं 18 सप्ताहपर्यन्तमासीत्। तदनन्तरं कैप्टन सुदीप नामा छात्रः प्रथमस्थानं भूषितवान्। अद्यतनीये काले त्रिषु सेनादलेषु वायुदलस्य माहात्म्यम् अनन्यसाधारणमस्ति। अधुना अत्याधुनिक वायुयानानां समावेशः वायुदले भविष्यति। तदर्थं यत् प्रशिक्षणम् आवश्यकं तस्य कृते कैंटस इति संस्था सिद्धा। झी 24 तास एक पाऊल पुढे।